Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. चर्चा फक्त भारतीयांमध्ये आहे असं समजून चालणार नाही. तिथे असणारे जे इतर जे भारतीय नाहीयेत पण तेही लोक विचारायचे की अभि व्हॉट इज गोइंग ऑन इन इंडिया. पवार साहेब भेटल्यानंतर कुठेतरी 2च दिवसात नाही तर 1च दिवसात पंतप्रधान साहेबांनी एक स्टेटमेंट एक ऍक्ट बद्दल की जे पेपर फुटीच्या बद्दलच्या ऍक्ट बद्दलचं एक स्टेटमेंट काढलेलं आपण सगळ्यांनी तिथं बघितलं. विरोधी पक्षात अनेक तरुण नेते आहेत तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या या भावना जाणून घ्यायला आणि त्यांच्या या आंदोलनाचा एक चेहरा व्हायला अभिजित दिपकेंसारख्या एक अराजकीय नेत्याची किंवा अराजकीय व्यक्तीची का गरज भासली. उद्धव ठाकरे साहेबांनी समजा सुरुवातीला आव्हान तिथं केलं असेल तर त्याला प्रतिसाद देणं त्याला पण मोठं मन लागतं. इथं परत एकदा लाठीचार्ज होऊ शकतो अशी भीती आता. राष्ट्रवादीबद्दल इतकी संभ्रमावस्था आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने भेट होणं हे आणखीन संभ्रमात टाकणार आहे. ही भेट का घेतल्या जात आहेत अशा सगळ्या. कारण ठीक आहे पत्र काढलेलं आहे त्याच्यावर कृषी मुद्दे सांगितलेले आहेत पण ते तेवढ्या सरळ नजरेने नाही पाहिलं जाते. सध्या आपण दिल्लीमध्ये आहोत आणि इकडे जे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांसाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी प्रामुख्याने त्याला महाराष्ट्रातनं येणाऱ्या नेत्यांची रीक सुद्धा आता वाढू लागलेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे अनेक नेते अभिजित दिपके यांना भेटून गेलेले आहेत, समर्थन देऊन गेलेले आहेत आणि त्याच्यात आज भर पडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची सुद्धा की जे सुद्धा आता तिथे जाऊन आलेले आहेत. मला सगळ्यात पहिले तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे अशाच अर्थाने की आतापर्यंत हे सगळं तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल, बातम्यांमध्ये पाहिलं असेल आंदोलन, त्याच्यावरचा प्रतिसाद आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली तिथे आज गेलात तेव्हा तुम्हाला तिथलं चित्र कसं दिसलं, म्हणजे तुम्हाला काय वाटलं त्या आंदोलनात. एक तर इथे असणारे अनेक लोक आमच्या संपर्कात होते आणि खरी वस्तुस्थिती काय याचा एक अंदाज आम्हाला सातत्याने हे सर्व लोक देत होते. इथं जर आपण बघितलं असेल की हे काही जेनझीचं फक्त आंदोलन आहे असं नाही, याच्यामध्ये सर्व वयोगटातले लोक एकत्रित आलेले आहेत, एका विचाराने एकत्रित आलेले आहेत. जो काही अन्याय युवांवर झालाय, विद्यार्थ्यांवर झालाय त्यासाठी एकजूट कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. भारताच्या कानाकोपऱ्यातून तिथं लोक येऊन या सत्याग्रहाला पाठिंबा देताना आपण सगळेजण तिथं बघू शकतो. त्यामुळे नक्कीच एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी ताकद आणि एक निडर जो युवा असतो जो कोणालाही काय घाबरत नाही अशा पद्धतीचं वातावरण तिथं आम्हाला जाणवलं. पण एक युवा नेते म्हणून अशा पद्धतीने याबद्दल खूप बोललं जाते. तुम्ही विरोधी पक्षात आहात, विरोधी पक्षात अनेक तरुण नेते आहेत तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या या भावना जाणून घ्यायला आणि त्यांच्या या आंदोलनाचा एक चेहरा व्हायला अभिजित दिपकेंसारख्या एक अराजकीय नेत्याची किंवा अराजकीय व्यक्तीची का गरज भासली. एक तर राजकीय लोकांवर खरं तर सामान्य लोकांचा खूप विश्वास राहिलाय असं नाही. जे कुणी आहेत, जे विरोधात लढतायत, जे प्रामाणिकपणे लढतायत त्यांच्यावर काही प्रमाणात विश्वास लोकांचा आहे आणि तो वाढतही तिथं जाणार आहे. पण कुठं ना कुठंतरी विश्वास संपादित करणं राजकीय नेत्यांना हे फार महत्वाचं आहे. कारण का सत्तेत असणारे जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे सगळेच नेते असे असतात अशी कुठेतरी भावना लोकांची झाली असावी असं आम्हाला तिथं वाटतं. त्यामुळे अराजकीय व्यक्ती जेव्हा एखादं आंदोलन करतो नाही तर पुढाकार घेतो त्या साहजिकच तिथं प्रतिसाद हा चांगल्या पद्धतीने तिथं मिळत असतो. आणि एखादा विषय चांगला होत असेल तर मग चांगल्या विचाराचे जे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात जसं आम्ही सगळेजण आहोत, आमचा पक्ष असेल, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि इतर एसपी पासून सगळेच पक्ष यांनी सुद्धा कुठेही संकोच मनामध्ये न ठेवता पाठिंबा दिलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. तुम्ही आताच परदेशातनं परत आलेला आहात, परदेशात बरेच जण ओळखतही असतील, खास करून मराठी लोक असतील किंवा भारतीय असतील. तिथे तुम्हाला याबद्दलची काही म्हणजे वाईब जाणवली. वाईब अशा अर्थाने वापरते कारण तरुण मंडळी हे जास्त पाहतात की लोक येऊन विचारतायत की काय चाललंय नेमकं भारतामध्ये, ही काय मुवमेंट उभी राहिलेली आहे. कारण खूप इंटरनॅशनल मीडिया सुद्धा ते कव्हर करते. नाही, 3-4 दिवसासाठी जेव्हा मी बाहेर गेलो होतो एकतर माझी बिझनेस मीटिंग होती आणि माझा परिवार सुद्धा वेळात वेळ तिथं आहे तर आपण जावं असं खूप एक 6 महिन्यापूर्वी ती व्हिजिट तिथं ठरली होती. आणि मग तिथं गेल्यानंतर काही लोकांशी जेव्हा तिथं बोललो आणि काही इंटेलेक्च्युअल लोक जी होते ज्यांनी जग बघितलंय, कुणी IT सेक्टरमध्ये आहे, कुणी मोठ्या व्यावसायिक आहेत, अशा लोकांशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा नक्कीच भारतामध्ये जे चाललंय त्याची चर्चा त्यांच्या मुखातून आम्हाला जाणवली. त्यामुळे चर्चा फक्त भारतीयांमध्ये आहे असं समजून चालणार नाही. तिथे असणारे जे इतर जे भारतीय नाहीयेत पण तेही लोक विचारायचे की अभि व्हॉट इज गोइंग ऑन इन इंडिया. तर मग तेव्हा आपल्याला लोक एकत्रित आलेत आणि स्वतःच्या हक्कासाठी तिथे लढतायत आणि इट्स अ मुवमेंट.
हे सांगताना सुद्धा आम्हाला खूप आनंद होत होता. पण परसेप्शन काय त्याच्यामध्ये? कारण की एक असं होतं की भारताची छबी कशी जातीय बाहेर. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या, भारतात सुद्धा तशाच घडतील की काय एवढी भीती व्यक्त करावी, असंही काही लोकांचं त्याच्याबद्दलचं अनालिसिस आहे. आणि दुसरीकडे जिकडे विश्वगुरू आणि भारताची एक उंची वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलेली आहे, असं ज्यावेळेला एक कॅम्पेन असताना दुसरीकडे आता ज्यावेळेला अशा सगळ्या गोष्टी दिसून येतात, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, तरुण रस्त्यावर उतरत आहेत सरकारच्या विरोधामध्ये, तर आता ते कशा पद्धतीने परसिव्ह केलं जाते बाहेर? हे बघा, ह्याला काही नकारात्मक देशाच्या अनुषंगाने कुठेही लोक घेत नाहीत. त्याचं मुख्य कारण असं की जेव्हा अन्याय केला जातो तेव्हा युवांनाच पुढे यावं लागतं. हे फक्त या देशात नाही, अनेक देशांमध्ये तिथं बघितलेलं आहे. पूर्वी सुद्धा या देशामध्ये अशाच पद्धतीने क्रांती ही झाली होती. इतरही देशांमध्ये क्रांती झालेली आपण सगळ्यांनी तिथं बघितलेली आहे. त्यामुळे असं काही नकारात्मक लोक आहेत असं नाही. शेवटी लाठीचार्ज करून करून मुलांनी किती मार खायचा, त्यानंतर पेपर किती फोडले जातील, पैसे देऊन किती लोक पास तिथं होणार असेल, सरकारी नोकऱ्यांमध्ये पैसे देऊन किती लोक भरती होणार असतील, जर नोकऱ्या तिथं मिळत नसतील, शिक्षण जर महाग झालं असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टी काय सामान्य लोकांनी फक्त सहन करायच्या का? मग कुठे ना कुठे लोकांना तो आवाज बनावा लागतो, लढावं लागतं, रस्त्यावर यावं लागतं आणि ते कुठेतरी होताना दिसतंय. त्यामुळे भारतीय हे एक होत आहेत हे बघून नक्कीच भारताच्या बाहेर एक खूप सकारात्मक चर्चा आहे. कारण का ओल्डेस्ट डेमोक्रेसी हे आपल्या देशाला तिथं मानलं जातं, बिगेस्ट डेमोक्रेसी आपल्या देशाला तिथं मानलं जातं. पण 2014 पासून आपल्या देशात डेमोक्रेसी आहे का असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा लोक जेव्हा रस्त्यावर एकत्रित एका विचाराने आपल्या हक्कासाठी लढायला जेव्हा येतात, तेव्हा बाहेरचे लोक म्हणतात की ज्या डेमोक्रेसीवर आम्ही विश्वास ठेवून होतो आता ती जिवंत आहे, लोक आपल्या हक्कासाठी लढत आहेत. हे बघून नक्कीच कुठं ना कुठेतरी एक आशा आल्यासारखं वाटतं. शेवटचे दोन प्रश्न. एक त्यातला असा की आम्हाला मुंबईमध्ये दिसतंय की उद्धव ठाकरेंची शिवसेना एक आंदोलनं आयोजित करते, ज्याच्यात तुमचाही पक्ष सहभागी होतोय किंवा होणार सुद्धा आहे. इथे काँग्रेस सुद्धा सातत्यानं रस्त्यावर उतरताना पाहायला मिळते, त्याच्यातही आम्हाला सुप्रिया सुळेंसह इतर खासदार सहभागी होताना पाहायला मिळतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार हा पक्ष ज्यांच्याबद्दल आत्ताच्या घडीला अनेक शंका आहेत की हा इंडियामध्ये जाऊ शकतो, काँग्रेससोबतच राहू शकतो, काय नेमकं होऊ शकतो, तो पक्ष आत्ताच्या घडीला या मुद्द्यांच्या विरोधात स्वतंत्ररित्या कुठल्याही मोर्चे आंदोलनं आयोजित करताना का पाहायला मिळत नाही? बघा, हे आंदोलन काय एका पक्षाचं आहे नाही तर एका संघटनेचं आहे असं म्हणून आपल्याला चालणार नाही. सहभाग घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी समजा सुरुवातीला आव्हान तिथं केलं असेल तर त्याला प्रतिसाद देणं त्याला पण मोठं मन लागतं. आणि कारण हा विषय जो आहे तो राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण सर्व इतर पक्षांबरोबर, सामाजिक संघटनेबरोबर तिथं आहोत. आमचे जे सगळे पदाधिकारी आहेत की राजकीय पक्षाला आंदोलन एखादं बोलवलं नसेल, एखाद्या साध्या छोट्या कार्यकर्त्याली नाही तर सामाजिक व्यक्तीली जरी केलं असेल तर तिथं आमचे पदाधिकारी जाऊन सहभाग घेतात. ह्यालाच मोठं मन आणि मोठे विचार म्हणतो. पॅसिव्ह सपोर्टच राहील. नाही, पॅसिव्ह पण असं पुण्यात वगैरे असं तुम्हाला नाही वाटत की तुम्ही सुद्धा एखादं आंदोलन आयोजित करू शकता? नाही, आमचं प्रीनियोजित इथं येणं होतं 24 तारीख म्हणजे आज इथं पुण्यामध्ये एक आंदोलन होतं, तिथं जाता नाही आलं. आता 26 तारखेला मुंबईमध्ये आंदोलन आहे, 26 तारखेला पुण्यामध्ये घ्यायचा विचार होता. पण आता बघूया पुढच्या काही दिवसामध्ये, कारण का दिल्लीमध्येच कदाचित अशा पद्धतीने एक वातावरण निर्माण सरकारकडनं केलं जाईल की इथं परत एकदा लाठीचार्ज होऊ शकतो अशी भीती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे याच्यात कुठेतरी युवांबरोबर राहणं पण आपली जबाबदारी असं वाटतं. शेवटचा प्रश्न, कारण की अलीकडेच इथे दिल्लीतच शरद पवारांनी भेट घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची, तेव्हा तुम्ही इथे नव्हतात. पण या भेटीनंतर तुम्हाला काय वाटलं? कारण की राष्ट्रवादीबद्दल इतकी संभ्रमावस्था आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने भेट होणं हे आणखीन संभ्रमात टाकणारं आहे. ही भेट का घेतल्या जात आहेत अशा सगळ्या? कारण ठीक आहे, पत्र काढलेलं आहे, त्याच्यावर कृषी मुद्दे सांगितलेले आहेत, पण ते तेवढ्या सरळ नजरेने नाही पाहिलं जाते. बघा, आता सरळ नजरेने कोण बघताय नाही बघताय ह्याच्यावर खूप विचार करणं पण तितकं योग्य नाही. कारण शेवटी पवार साहेब एक फार मोठे नेते, देशाचे नेते आहेत. आणि एखादा विषय जर इथं एवढा मोठ्या प्रमाणात पेटलेला असेल, युवांना तिथं ऐकलं जात नसेल, तर मग युवांची बाजू कुठं ना कुठे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली बाहेर राजकारणमध्ये न आणता. आणि ती भूमिका पवार साहेबांची असल्यामुळे पवार साहेब आणि देशातले नेते आणि अनेक म्हणजे 60-65 वर्षांचा त्यांचा राजकीय अनुभव आहे, विविध पक्षांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आणि तुम्ही याच्या आधी सुद्धा बघितलेलं आहे, जेव्हा एखादा सामाजिक विषय असतो तेव्हा राजकीय भूमिका कधी ते घेत नसतात आणि त्या भूमिकेतूनच सामाजिक आणि लोकांना न्याय मिळावा या भूमिकेतून ते जाऊन भेटले. त्यामुळे तिथं चर्चा झाली, पण ते होऊन सुद्धा जर आपण बघितलं तर खूप काही मोठा बदल झाला नाही. पण पवार साहेब भेटल्यानंतर कुठेतरी 2च दिवसात नाही तर 1च दिवसात पंतप्रधान साहेबांनी एक स्टेटमेंट
हे एक ऍक्ट बद्दल की जे पेपर फुटीच्या बद्दलच्या ऍक्ट बद्दलचं एक स्टेटमेंट काढलेलं आपण सगळ्यांनी तिथं बघितलं. आता हे स्टेटमेंट कसं काढलं, कोणामुळे काढलं हे आपल्याला बघावं लागेल. पण फक्त विषय एवढाच आहे, 2024ला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं पंतप्रधान साहेबांनी आम्ही ऍक्ट काढलेला आहे. आता सांगतायत की आम्ही ऍक्ट काढू. त्यामुळे त्यांचे 2 स्टेटमेंट बघितल्यानंतर आम्हीच जरा कन्फ्युज तिथं झालेलो आहे. पण आम्ही पूर्णपणे लोकांबरोबर आहोत आणि या महायुतीच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर राहून तिथं लढत राहू. तुम्ही लोकांबरोबर आहात, पण त्याचबरोबर तुम्ही महाविकास आणि इंडिया आघाडीसोबत आहात. म्हणजे आमदारांची अशाच भावना आहेत. नाही, आता तुम्ही बघितलं असेल, जयंत पाटलांनी स्वतःहून म्हटलेलं होतं की जी तुमच्या पक्षाची आमदारांची बैठक झाली, ज्याला अपेरेंटली तुम्ही नव्हतात, पण मेजॉरिटी आमदारांचं हे म्हणणं आहे की आता विचारधारा वगैरे या सगळ्या गोष्टी सध्या बाजूला ठेवायला हव्या आणि विकास कामांसाठी जास्त गरज आहे, तर आपण एनडीए सोबतच जावं, तिकडेच गेल्याने फायदा आहे. खरं तर हा विषय न जयंत पाटील साहेबांनी स्वतःहून मीडियासमोर तिथं बोललेले आहेत ना, ते व्यक्त झालेले आहेत. ते जेव्हा स्वतःहून व्यक्त होतील, मी तर काय तसं ऐकलेलं नाही. आणि तुम्ही म्हणला तसं मी बैठकीला सुद्धा नव्हतो. जर बैठक झाली असेल, त्यामुळे जेव्हा विषय एखादा येतो की बाबांनो एनडीएकडे जायचं, तेव्हा रोहित पवारला गृहीत तिथं कधीच धरलं जात नाही. ही पूर्वीपासूनची परिस्थिती आहे. त्यामुळे अशी कुठली बैठक झाली पण नाही आणि होणारी नाही आणि कुठंच काय नाही. त्यामुळे जयंत पाटील हे वाक्य काय आहे? रोहित पवारांना गृहीत धरलं जात नाही म्हणजे? नाही, विषय एवढाच आहे की माझी भूमिका क्लिअर आहे, पवार साहेबांची भूमिका क्लिअर आहे, सुप्रियाताईंची भूमिका क्लिअर आहे की आपल्याला महायुतीबरोबर तिथं जायचं नाही. मग सातत्याने तोच विषय हा कुठेतरी आम्हाला विचारून कुठे ना कुठेतरी एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही लोक करतात असं म्हणावं लागेल. हे वाक्य मी सेव्ह करून ठेवेन. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. ते होते रोहित पवार, जे दिल्लीमध्ये आज येऊन गेलेले आहेत आणि जंतर मंतरवर जाऊन त्यांनी भेट दिलेली आहे, आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. पण त्याचभोवती इतर सगळे जे प्रश्न होते त्याबद्दल सुद्धा आपण त्यांना बोलता केलेलं आहे. त्यांच्या या प्रतिक्रियांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. कॅमेरामन राकेश साळसकर सह मी अनुजा, मुंबई तक, नवी दिल्ली.